नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नमस्कार. हिंदू धर्मातले सण वार आता सुरू झालेले आहेत. तोंडावरच आपला गणेश उत्सव आहे, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव वगैरे हे सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह समाजामध्ये प्रचंड आहे. तो आपण सध्या अनुभवतो, दरवर्षी अनुभवत असतो. मात्र या उत्सवादरम्यान मिरवणुका ज्या निघतात त्या मिरवणुकांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर हा मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळात केला जातो. या दोन्ही गोष्टीचा विपरीत परिणाम हा मनुष्यावर होत असतो. मात्र तरीही काही उत्साही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा वापर हा सर्रास करत असतात. आज या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याशी बोलण्याकरता पश्चिम महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य नाव डॉक्टर दिलीप पटवर्धन, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. ते गेली 45 वर्ष ते या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रॅक्टिस आहे. आणि आपल्याला माहित असेल की मोतीबिंदूची जी बिनटाक्याची शस्त्रक्रिया हा जो प्रकार होता तो त्यांनी सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू केलेला होता. एक मोठं नाव या क्षेत्रातलं डॉक्टर दिलीप पटवर्धन हे आहेत आणि ते आज न्यूज डंकाशी ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. डॉक्टर साहेब, न्यूज डंकाच्या या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. मी आता तुमची ओळख करून देत असताना विषयही सांगितला, त्यामुळे तुम्हाला विषय समजला असेल की आजची मुलाखत ही आपली कुठल्या विषयावर आहे. कारण तोंडावर गणेश उत्सव आहे. गणेश उत्सवाची धामधूम सध्या समाजात सुरू झालेली आहे. विविध ठिकाणी गणेश मंडळांनी मंडप उभी केलेली आहेत. गणेश मूर्त्यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि एकूणच सगळा उत्साह आज सर्वत्र दिसतोय महाराष्ट्रभर. या अनुषंगानं ज्या मिरवणुका निघत असतात, दरवर्षीचाच हा प्रश्न आहे, पण या मिरवणुकांमध्ये जो वापर डीजे आणि लेझरचा केला जातो त्याचा जो विपरीत परिणाम हा मनुष्यावर होतो, त्या संदर्भात आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की लेझरमुळं नेमका काय परिणाम होतो, त्याचा तपशीलवार त्याची माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना द्यावी अत्यंत सोप्या भाषेमध्ये, की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना ती समजेल आणि त्याचं गांभीर्य हे लक्षात येईल. बरोबर. आता लेझर हे अनेक प्रकारचे असतात. वास्तविक पाहता आम्ही डोळ्यामध्ये मधुमेहाच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा लेझर वापरतो, पण ते लेझर वेगळे असतात. ग्रीन लेझर, ते सेफ लेझर किंवा ऑर्गॉन लेझर असतात ते. आणि लेझरमध्ये देखील खूप प्रकार आहेत. लेझरमध्ये जो क्लास 1 आणि क्लास 3R नावाचा प्रकार आहे तो सेफ असतो. तो 5 मिलीवॅट फक्त त्याची स्ट्रेंथ असते, की जे आपण लेझर पॉइंटर वगैरे वापरतो ना प्रेझेंटेशन करताना, दॅट इज सेफ लेझर. पण हे जे मिरवणुकीमध्ये लेझर वापरतात ना, ते क्लास 3B आणि क्लास 4, दे आर व्हेरी डेंजरस. आणि वाईट काय आहे की लेझर हे खूप लांबपर्यंत जातात. म्हणजे ते लेझरची डिरेक्शन तुम्ही जर लोकांच्या चेहऱ्याकडे केली तर इट इज व्हेरी डेंजरस. यामध्ये तुम्ही त्याच्याकडे जरा वेळ जरी पाहिलं आणि त्याचं जर केंद्रीकरण झालं डोळ्यातल्या पडद्यावर, तर पडद्यातला मॅक्युला नावाचा भाग असतो, जो सेंटर बघणारा भाग, तो जळतो. तिथं हेमरेज होतं, म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो, सूज येते आणि कित्येक वेळा माणसाला सेंट्रल दृष्टी कायमची सह जाऊ शकते. म्हणजे बाजूचं दिसेल पण मधलं दिसत नाही त्या माणसाला. तर हे फार वाईट प्रकार होतो. आणि यात विशेषतः लहान मुलं जी बिचारांना माहीतच नसतं ती बघतात ना, एकदम चटकी लाईट दिसतोय म्हणून, किंवा खरं सांगू पोलीस यंत्रणा फिरत असतात, ते त्यांना हजर राहावंच लागतं तिथं. त्यांच्यावर देखील त्यांना दे आर एक्सपोज्ड. आणि ही याला खरं म्हणजे बंदी घातली पाहिजे. आणि तुम्ही हवेत जे तुम्ही फक्त हवेत लेझर करतात, ओके, वरती करायला हरकत नाही, पण तुम्ही चेहऱ्यांकडे जर केलं तर व्हेरी डेंजरस. आणि अनावधानाने माणूस बघतोच ना एखाद वेळेस, पण जवळ असायची गरज नाही. लहान मुलांना त्याचं आकर्षण असतं, वेगळ्या वेगळ्या रंगाचे ते लेझर आहेत, त्यामुळं ती मुलं तर अगदी आकर्षणानं त्याकडे बघत असतात, बघतात. मोस्ट डेंजरस. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लेझरनी इजा होते आणि ती इरिव्हर्सिबल असते. आता आम्ही ट्रीटमेंट म्हटलं तर आम्ही देऊ, अँटी इन्फ्लेमेटरी वगैरे औषध देऊ, पण जो डॅमेज झालेला असतो तो बऱ्याच वेळा रिव्हर्स करता येत नाही. तुम्हाला कल्पना असेल की सूर्यग्रहण असलं की आपण सांगतो की नाही, सूर्याकडे बघू नका म्हणून, किंवा 7 नंबरचा फिल्टर वापरा असं वापरतो, म्हणजे सूर्य चंद्रासारखा दिसेल असं का सांगतो? तेच शेवटी सूर्यकिरणानं जसे इन्फ्रारेड रेज असतात तर त्याचाही परिणाम तेच होतो. त्याला एक्लिप्स बर्न म्हणतात.
हे तर तुम्ही माणसाने निर्माण केलेला लेझर म्हणजे फार डेंजरस गोष्ट आहे. याला वास्तविकता बंदीच असायला पाहिजे. फ्रँकली स्पीकिंग, आता आमचे एवढे बाकी कुठल्याही देशात त्याला असल्याला परवानगी नाही. ते वर करतात लेझर, तुम्ही पाहिलं असेल. दॅट शुड हो नॉट बी हो डन. आणि हे इरिव्हर्सिबल डॅमेज होऊ शकतो. आणि मग काय करणार अशा, आणि विशेषतः मी म्हटलं ना, लहान बाळं, आजूबाजूला लोक ज्यांना माहीतच नाही नॉल, त्या बघतात अट्रॅक्शन. त्यामुळे हे अगदी टाळलं पाहिजे, असं आमचं अगदी स्पष्ट मत आहे. आणि म्हणजे आणि खरं म्हणजे ऑफिशियली बंदी घालतात, जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या इकडच्या भागात घातलेली आहे. पण आपल्याकडे इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. आता त्याला काय आपण करू शकतो, समाज, आता समाजाने ठरवायला पाहिजे ते. बरं, त्यांनी कुठलाही फायदा होत नाही लेझरनी, म्हणजे काय मला लक्षात येत नाही की हे समाज विघातकच आहे. पण अति बरोबर. उत्साही मंडळी आपल्याकडे आहेत. नियम आहेत सगळे बरं का आपल्याकडे. आमच्या सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली होती, कोल्हापूरलाही बंदी घातली होती, पण ती ऑन पेपर आहे, प्रत्यक्षात ती इम्प्लिमेंटेशन होत नाही. आणि आपण बघतो ना हे डीजे वगैरे, डीजे तर फार घातक आहे, अतिशय घातक. म्हणजे कायमचा डीजेचे बहिरेपणा व्हायब्रेशन्स जे असतात ते इतके म्हणजे भयानक असतात. हो. हो, डीजे म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत की हृदयविकार असलेले कमकुवत, अहो त्या डीजेने एकदम त्यांना अटॅक आलेला आहे, कारण व्हायब्रेशन जबरदस्त असतात त्याची. म्हणजे कोल्हापूरच्या तर एका मिरवणुकीमध्ये जुनं घर होतं, ती बातमी आली होती पेपरमध्ये. ते डीजे तिथे मिरवणुकीला व्हायब्रेशन पडलं खाली, म्हणजे जुनं असल्यामुळे पडलं. पण व्हॉट आय मीन टू से, इतकी स्ट्रेंथ असते. तर हे डीजे आणि लेझर शुड बी बॅन, अशा प्रकारचे लेझर, कळलं की नाही. आणि अगदी असेल तर ते वर सोडावेत, आय आय वुड से, उत्साह एवढा असेल तर. पण चेहऱ्यावरती टाकण्यात काय, कुठल्या कुणाला फायदा आहे यात मला कळत नाही. तर हा उत्साहावरती त्या समाज आणि आपल्या म्हणजे पोलीस यंत्रणा, नियम यांनी ते कडक केले पाहिजेत आणि इम्प्लिमेंट केले पाहिजेत, असं नेतृत्वज्ञ आमचं म्हणणं आहे. कारण आमच्याकडे केसेस येतात, हे उत्साह झाला, हे नुसतं गणपती उत्सव नाही, अहो कुठेही असतं हल्ली. इव्हन लग्नाच्या मिरवणुका ह्याच्यात सुद्धा काही वेळ करतात ते. हो हो त्याला हो, काय, लग्नाच्या मिरवणुकांमध्ये सुद्धा लेझरचा वापर तुमच्याकडे केला जातो. म्हणजे त्याला काय उत्साहाला काही धरबंद राहत नाही. पण अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, असं आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही आमच्या सांगली असोसिएशन तर्फे सुद्धा पोलिसांकडे दिलेलं आहे, ते निवेदन दिलेलं आहे. तेही म्हणतात हो म्हणून. आणि खरं म्हणजे करतात देखील. म्हणजे हे सुद्धा काढला कलेक्टरने, हे सुद्धा काढला होता ते. परंतु आता प्रत्यक्ष बघायला गेलं तर ते काही थांबत नाही हो बऱ्याच वेळा. आणि बरोबर आता बरोबर. नाही, मग आता आपल्याकडं असे अनेक नियम आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अशाचीच संख्या आपल्याकडे जास्त आहे. तर जास्त आहे. हा काही हं, त्याला अपवाद आहे असं म्हणता येणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या फक्त खरं आहे. कागदावर आहेत आणि प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. का अ, मला सांगा, ते उत्साहाने करतात त्यांना देखील अपाय होतोच की याचा. ते चुकून बरोबर त्याच्याकडे बघतातच ना. मग हे मला लक्षात येत नाही की कोणाला ह्यानी फायदा होतोय, फक्त देवालाच माहिती. बरोबर. आय डोंट अंडरस्टँड. दॅट शुड बी स्टॉप्ड. मला या अनुषंगाने तुम्ही आता सांगितलं की खरं तर हे बॅनच झालं पाहिजे, याच्यावर बंदीच असली पाहिजे किंवा आता आमचे अशा परदेशातले अशा डॉक्टर्स असतात, परदेशातले डॉक्टर्स, त्यांना कळल्यावर ते म्हणतात, असं कसं काय तुमचं सरकार परवानगी देतं? मी म्हटलं सरकार परवानगी देत नाही, पण लोक ऐकत नाहीत. लोकशाही आहे ना आपल्याकडे. लोकशाहीचा हा एक प्रकारे गैरवापर आहे. गैरवापर आहे, खरंच आहे. हा, म्हणजे मला हाच प्रश्न खरं तर तुम्हाला विचारायचा होता की तुम्ही आता म्हणालात की खरं तर या अशा प्रकाराला बंदीच शासनानं घातली पाहिजे, असं हे होऊच नये समाजात. अ, हेच होणं गरजेचं आहे, पण तरीही ते होतं. तुमच्या इतक्या समाज वर्षाच्या तुमच्या मला वाटतं इतक्या समाज वर्षाच्या प्रबोधन कमी पडतंय, आपलं प्रबोधन कमी पडतंय असं मला वाटतंय आमचं. आम्ही नाही, एवढं टाहो फोडून सांगत असलो तरी अ, इथल्या नेते मंडळींनी सुद्धा हे सांगितलं पाहिजे आणि असं खरं तर काहीतरी केलं पाहिजे. नेते मंडळीच याला बऱ्यापैकी जबाबदार आहेत. बऱ्यापैकी म्हणतो, सरसकट मी म्हणत नाही. कारण अनेक मंडळांचे जे प्रमुख असतात किंवा मंडळांना जे काही मदत करत असतात, हे नेतेच असतात. ते भले कुठल्याही सर्वच पक्षांचे असतात. त्याला कुठला पक्ष अपवाद आहे किंवा असं नाही. त्यांनी खरं तर पुढाकार घेऊन या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की मंडळांनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत. मला तुम्हाला हे विचारायचं होतं, हं, इतक्या बोला. वर्षाच्या तुमच्या अनुभवातून आता तुमची ही हं. दुसरी तिसरी पिढी ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. भारत सोडून अन्य कुठल्या देशामध्ये अशा प्रकारचा वापर मिरवणुकांमध्ये किंवा अन्य कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमात केला जातो, असं तुमच्या ऐकिवात आहे का कधी? नाही, मी जे ऐकलंय पाहिलंय ते वरती करतात, ते आकाशामध्ये.
तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळे शो करतात ना आता ते हो हो हो. सहारा बिहारा ते वर असतं ते डोळ्यावर नाही पाडत ते कधी ते वरती करतात आकाशात करू देत ना ते नाही का वेगवेगळे आकार तयार करतात हे करतात ओके ते नयन मनोहर असतं म्हणजे त्याचा हा चांगला उपयोग आहे पण हा असलं कसला म्हणजे चेहऱ्यावरती टाकणं हे तर डेंजरस आहे असं कुठल्या देशात मला तरी काही कधी आढळलं नाही असे चेहऱ्यावरती पाडतात असं वरती करतात आकाशामध्ये करतात आपण बघितलं लेझर बीम्स असतात हो पण हो हो. नॉट दिस असं काही मी कुठं ऐकलं नाही कुठल्याच देशात ऐकलं नाही बुवा हे आपल्याकडेच आहे फक्त. आता आम्ही तरी आपल्याकडे बघितलंय त्यामुळे आता दुसरं काही सांगू शकत नाही हेच आपलं प्रबोधन देखील झालं पाहिजे सामाजिक प्रबोधनाची गरज आहे आम्ही सारखे पेपरमध्ये देत असतो सगळं करत असतो आता काय शेवटी समाजातच समाजातल्या लोकांनीच या जागृती गोष्टी मनानं ठरवून टाळल्या पाहिजेत. तुम्ही मला तरी म्हणालात वाटतं की ह्या जी ही जी मंडळ असतात ना यांच्या लीडर्सने एकत्र घेऊन त्यांना त्याचे हे दाखवलं पाहिजे पीपीटी प्रेझेंटेशन करून की काय होऊ अच्छा, शकतं ते मग कदाचित अच्छा. त्यांना वाटेल की आपण करू नये म्हणून असं दॅट्स व्हॉट आय थिंक कारण बऱ्याच जणांना काही लोकांना माहितीच नसतं असं काय होतं हेही शक्य आहे नाही का बरोबर आहे, दॅट इज बरोबर. पॉसिबल अज्ञान टाळलं एक पाहिजे. असतं ना हां, अज्ञानाने टाळलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे. पण त्यातनं लोक ऐकत नाहीत आणि हा प्रकार करतातच मिरवणुकांमध्ये. आता गेली कित्येक वर्ष आपण बघत आलेलो आहोत. हां, मला डॉक्टर साहेब तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता, की इतकी वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात अ, आणि तुम्ही सांगताय, की या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. म्हणजे त्याला काही दुसरा पर्याय नाही. तरीसुद्धा मंडळं, समाजातले हे घटक ऐकत नाहीत आणि मिरवणुकांमध्ये डॉल्बी, लेझर याचा वापर हा केलाच जातो. तर यामध्ये सहभागी होणारे जे नागरिक असतात, तरुण मुलं जी आहेत, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? खरं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर खरं हां, म्हणजे हां. वापरच झाला नाही पाहिजे हे खरं आहे त्यासाठी समाज प्रबोधन होण्याची गरज आहे आणि विशेषतः माझं असं एक सजेशन आहे कारण की ही जी लोक मंडळाचे मुख्य असतात त्यांना एकत्र करावं आणि त्यांना प्रत्यक्ष दाखवावं काय प्रॉब्लेम येतात ते प्रत्यक्ष डोळ्याचे फोटो दाखवले पडद्याचे फोटो दाखवले कसं ब्लिडिंग होतं कसं सूज येतं आणि कसे प्रॉब्लेम येतात कदाचित त्यांच्यात मनपरिवर्तन होईल कारण की नाही, अच्छा. नियम करण्यापेक्षा मनाला पटल्याशिवाय काही गोष्ट होत नाही तेव्हा बरोबर. मायामध्ये प्रबोधन करणं समाज प्रबोधन हे जर झालं असंच आपल्यासारख्या मीडिया जे आपण जे करताय खूप चांगलं काम करताय सोशल अशा प्रकारच्या मीडियाने प्रबोधन केलं पेपरमधनं आलं न्यूजपेपरमधनं रेडिओवर सांगितलं टीव्हीवर सांगितलं तर त्याचा जोरदार प्रबोधन केलं तर कदाचित लोकच शेवटी जे तरी नेते मंडळी तिथले असतील मंडळाचे तर लोक एन्जॉय करणार तेच म्हणतील ना हे करू नका म्हणून मग अगदी त्यांना बरोबर. लोकांनी विरोध ज्यांना जनसमुदायाने विरोध केला ते करणारच नाहीत नाही का शेवटी अगदी त्यांना बरोबर. मग ज्यांना आनंद द्यायची जी इच्छा आहे तेच जर तयार नसतील तर आय थिंक दे विल नॉट डू इट हेच खरं त्याला उत्तर आहे बाकी नुसते नियम करून काही होत नाही आपण पाहिलेलं आहे सगळं तर बरोबर. त्यामुळे अगदी समाज प्रबोधन अगदी उत्तम पर्याय तुम्ही सुचवलात, की प्रबोधन हे झालंच पाहिजे आणि त्यापेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे मंडळांचे जे प्रमुख असतात, जे हम्म, पदाधिकारी असतात, यांना एकत्र करून याचे दुष्परिणाम काय आहेत? त्याचं प्रेझेंटेशन पी-पी-टी वगैरे या माध्यमातून त्यांच्यापुढं त्याचं सादरीकरण झालं, तर ते जास्त भावेल आणि त्याचं गांभीर्य जे आहे, ते गांभीर्य जास्त लक्षात येईल. अगदी आता बरोबर हे माझ्यामध्ये हाच खरा उपाय मला वाटतोय आता हां. आम्ही इकडे आता हे प्रयत्न करतोय आम्ही देतो ना सांगलीमध्ये पेपरमध्ये देतो सगळीकडे देतो पण आय बरं. थिंक दिस इज बेटर की त्याला प्रत्यक्ष फिजिकली एकत्र करून सगळ्यांना हां. आणि ते मला वाटतं पोलीस डिपार्टमेंट त्यांना सांगून करू शकेल एकत्र आणू शकेल हां, हॉलमध्ये नाहीतरी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनमध्ये गणेश उत्सवाच्या मंडळांच्या प्रमुखांच्या बैठका या दरवर्षी होतच असतात. हा गणेश बरोबर उत्सव शांततेत व्हावा याकरता पोलीस 2-2, 3-3 महिने आधी तयारी करत असतात. तर अशा बरोबर पद्धतीची एक बैठक घेऊन त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन केलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल आणि याला पोलिसांच्या वरचे नेत्रतज्ञांना सुद्धा बोलवावं हां, हम्म, किंवा तुमच्यासारख्या तज्ञ नेत्रतज्ञांना त्यांनी बोलवावं आणि त्याचं सगळं सादरीकरण करून घ्यावं. ही एक गोष्ट तुम्ही सांगितली. मला असं विचारायचं आहे, की ठीक आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी दाखवू शकत नाही. म्हणजे अ, आत्ता काय त्याचं प्रेझेंटेशन सादरीकरण होऊ शकत नाही. तर तुम्ही तोंडी काही उदाहरणं देऊ शकाल का, की अ, या लेझरमुळं अशा घटना घडल्या, लोकांच्यावर हे परिणाम झाले, हो त्यांच्या दृष्टीवर हे परिणाम झाले, आयुष्यभर त्यांना या सगळ्या
आता अंधत्व असेल किंवा कमी दिसणं असेल, याला सामोरं जावं लागलं, त्याच्यावर उपचार करावे लागले, अशी काही तुम्ही उदाहरणं देऊ शकाल का भारतामधली, महाराष्ट्रामधली? हो हो, खूप उदाहरणं. दर उत्सवानंतर आमच्याकडे केसेस येतातच. काय होतं की आपला जो डोळा डोळा आहे ना, डोळा म्हणजे एक भिंग आहे, एक प्रकारचा कॅमेरा आहे. तर बरोबर. हे लेझर किरण आत जाऊन आपलं जो नेत्र पटल असतं त्यातला जो अगदी तुम्ही जिथं बघता तो भाग महत्वाचा मॅक्युला म्हणतात, किंवा आजूबाजूला असतो, तर ते कॉन्सन्ट्रेट रे झाला. आपण भिंगाने कसं कागद जाळतो, हो हो सेम हो. थिंग. आपल्या डोळ्याची पॉवर तर 60 डायप्टर्स असते. तर ते बर. जाळून भोकच पडतं, काही वेळा पडद्याला भोक पडतं. काही वेळा अरे बाप. ब्लड वेसल असेल तर फुटते, ब्लड हेमरेज, रक्तस्राव होतो, सूज येते. त्यामुळे ज्या स्पॉटला पडला असेल त्या भागात दिसायचंच बंद होतं ना. कारण आपला बरोबर. नेत्रपटल कसं आहे, एक मेंदूचाच भाग आहे तो. बर. कॅमेऱ्यातली फिल्म कशी आहे तसं. त्या फिल्म मधली जर एखादा भाग जळला तर तुम्ही त्याच्यावर कितीही चांगली प्रतिमा टाका, तिथं भोकच दिसणार ना कायम. आणि हो दॅट इज हो व्हॉट हो. हॅपन्स, की सेंट्रल विजन त्याची जाते, बाजूचं दिसतं पण सेंट्रल दिसत नाही ना. मग तुम्ही जे वाचायला निघाले एखादी गोष्ट, ते अक्षर वेडावाकडे दिसेल किंवा दिसणारच नाही तेवढ्या भागात. तर हे फार वाईट होतं. म्हणजे आपली महत्वाची मधली दृष्टी वाचायलाच बरोबर. नाही तर काय करणार तुम्ही, बाकी जर दिसत काहीच नसतं नाही. उपयोग. तर हे असा मोठा डॅमेज होऊ शकतो. आणि तुम्ही किती औषध दिली ते सूज कमी होईल, सगळं होईल, पण झालेला डॅमेज बाजूला आणता येत नाही ना, कारण ते जळून जातो पडदा तिथला भाग. जे मी मगाशी बरोबर. सांगितलं की सूर्यग्रहणाच्या वेळी तेच होतं ना. जे सूर्याकडे बघतात न काळजी घेता, तो सूर्याची चक्क त्याची ज्या स्टेजला ग्रहण असेल त्याची उलटी प्रतिमा दिसते आम्हाला. त्याला एक्लिप्स बर्न म्हणतो आम्ही. म्हणजे बर बर. जळतोच तो भाग आणि आयुष्यभर राहतो, त्याला काहीही करता येत नाही, हे लक्षात ठेवा. यू कांट डू अच्छा. एनिथिंग. असं इरिव्हर्सिबल डॅमेज होत असेल तर लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे ना, 100%. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी. आणि मग त्याला आम्ही 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 ट्रीटमेंट काय, सूज कमी करायची औषध देऊ, समजा ड्रॉप देऊ, गोळ्या देऊ वगैरे. पण ते गेलेला डॅमेज परत येत नाही हो. त्यामुळे हा अगदी बरोबर. नेत्रपटल सांभाळणं फार महत्वाचं आहे, अगदी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हे लोकांना समजलं पाहिजे याचं महत्व. आता बघा, आता ते प्रबोधन, मी माझ्या मनात तोच एक आला उपाय, प्रबोधन हा एकमेव उपाय आहे. हाच करून. समाजानेच जर त्याला विरोध केला तर मग करणार नाहीत लोक नॅचरली, नाही बरोबर. का. या आपल्या अनुषंगानं मला देशात तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की हं, हे जे डॅमेज होतं, तुम्ही म्हणालात की आपलं नेत्रपटल आणि तो विशिष्ट भाग पडद्याचा जळतो आणि बरोबर. त्याला रिप्लेसमेंट नाही, म्हणजे पुन्हा त्याच्यावर फक्त तुम्ही म्हणालात तसं सूज कमी करणं वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात, पण जे डॅमेज झाले ते झालेलंच आहे आणि ते आयुष्यभरासाठी आहे. तर आयुष्यभरात. याच्यावरती जो उपचाराचा खर्च आहे, म्हणजे मी हा प्रश्न तसा हं, खर्चाच्या अनुषंगाने विचारणं संयुक्तिक नाही, पण बरोबर. लोकांना त्याचं गांभीर्य समजलं पाहिजे की बाबा आपण या लेझरचा वापर केला किंवा त्याच्याकडे आपण बघितलं तर त्याचा जो परिणाम होईल आणि त्याचा जो खर्च आपल्याला करावा लागेल तो साधारण किती असतो किंवा कितीच्या घरात जातो, तो सर्वसामान्यांना तो परवडणारा असतो का? आता सत्यस्थिती अशी आहे की याच्यावर खरा उपायच नाही. त्यामुळे साध्या गोळ्या आणि औषधे, त्याला ऑपरेशन नाही, काही नाही हो. जळलेल्याला काय ऑपरेशन करणार. त्यामुळे खर्च बरोबर. येतच नाही म्हणा फारसा. खर्चाचा प्रश्न येतच नाही, उद्भवतच नाही. कारण खर्च काय बरोबर. किरकोळ येईल, मेडिसिन बिडिसिन एवढं, त्याला काय ऑपरेशन नाही, काही नाही. ऑपरेशन आलं तर खर्चाचा प्रश्न येतो ना. इथं ऑपरेशन काय करणार, काहीच नाही. इट्स ऑल बर्न एरिया. त्यामुळे त्याला काही नाही, फक्त औषधं गोळ्या एवढंच असतं. म्हणजे इथं खर्च करून सुद्धा उपयोग नाही. तुम्हाला उपयोगच नाही. आयुष्यभराकरता हे दुखणं घेऊन जगावंच लागेल, याला दुसरा पर्याय नाही. तुम्हाला ते विकत घेता येत नाही. नेत्रपटल विकत घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. यू कांट परचेस इट. नाही, ती दृष्टी नाही विकत घेता येतात तुम्हाला. त्यामुळे दॅट इज अ व्हेरी बॅड थिंग. तुमच्या अनुभवातून अशी काही उदाहरणं तुम्ही मगाशी सांगितलं, पण असं काही सांगू शकाल का की बाबा इतक्या वयाच्या वयोगटातली मुलांना हे झालेलं होतं आणि त्यांना आयुष्यभराकरता हे पत्करावं लागलं, हे दुखणं घेऊन जगावं लागतंय आता आणि खूप पश्चाताप होतोय त्यांना ह्या गोष्टीचा. अशी काही हो. उदाहरणं तुम्ही सांगाल का? मुख्यत्वे करून मी बघितलं तरुण मुलांच्यात ते फार आहे. ते अति उत्साही असतात. आणि काही वेळा ते स्पर्धाही लावतो, तो मी बघून दाखवतो वगैरे अशा. हे हां, विचित्रच हां, हां. थोडक्यात. कॉम्पिटिशन कशाची करायची हेच कळत नाही ना तरुणाचा, उत्साहाच्या भरात. आणि नाही का, काही लोक सूर्याकडे मी टक लावून बघतो वगैरे म्हणतात, तसं हे हो, लेझरकडे हो. पण. आणि ते गेट डॅमेज. ते उत्साह असतो, तरुण लोक यात खूप इन्व्हॉल्व होतात जास्ती. आणि आम्ही इव्हन बघितलंय पोलीस लोकांना सुद्धा काही वेळा त्रास होतो. पोलीस बिचारे कडेनं संरक्षण करत असतात.
आणि हो हो दे हॅव टू बी देअर ना, ते जाऊ शकत नाहीत तिथनं. मग ते चुकून माकून तर बघितलं जातं की नाही तिकडे. आणि जातच जात चूक झाली की त्याला क्षमा नाही, माफी नाही लेझरला. त्यामुळे बरोबर तरुण लोकांच्यात हे मी जास्त प्रमाणात आढळलंय. म्हातारी लोक एवढी काय खूप इंटरेस्ट, आणि लहान बाळं सुद्धा काही वेळा प्रॉब्लेम येऊ शकतो. लहान बर मुलांना तर काहीच कळत नाही. अगदी कडेवर जेव्हा त्यांना काहीच कळत नाही, ते गांभीर्य कुठं कळतं. तर आकर्षणापोटी ते त्याकडे बघतात. हां, अगदी बरोबर. टेम्प्टेशन. तर ते अगदी खूप घातक आहे. पण मला वाटतं आपण सुद्धा त्याला हे आहे, की असं प्रबोधन एकत्र घ्यावं. हे मला आत्ता तुम्ही सांगितल्यावर सुचलेली गोष्ट आहे ही, की मंडळांना एकत्र मीटिंग घेऊन आणि प्रत्येक मंडळात बरोबर त्यांच्या मंडळातली काही लोकं समंजस लोकं असतात, की त्यांना एकत्र घ्यावं. नाही म्हणजे म्हणजे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी वेगळं काही करायची खरं तर गरजच नाहीये. म्हणजे काहीच नाही. हे जे याच्याकरता प्रिव्हेन्शन प्रेझेंटेशन आहे आणि तुम्ही या म्हणलं तर कोण येणार नाही. पण शक्यच नाही. पोलीस स्टेशनला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठका या होतच असतात मंडळांच्या अध्यक्षांच्या त्याच किंवा वेळी द्यायचं समाजातल्या प्रेझेंट. सर्व धर्मातल्या लोकांच्या सुद्धा बैठका होत असतात, की बाबा हे अच्छा. हां. धार्मिक कार्य आहे आणि ते शांततेत पार पडावं. याकरता बरं. हे काळजी पोलीस घेतच असतात. त्यावेळेला हे प्रेझेंटेशन पोलीस ठाण्यामध्ये तुमच्यासारख्या हं. नेत्ररोग तज्ञांना बोलवून दाखवणं द्यावं. काही गैर आहे किंवा फार अवघड आहे असं नाही. अगदी हे ऐतं होईल आणि त्यातनं काही प्रमाणात जरी हे प्रकरण थांबलं लेझरचं, हो, तर हो. आजच्या आपल्या मुलाखतीला किंवा आजच्या आपल्या या सगळ्या चर्चेला उपयोग झाला. यश आलं, कुठे ना कुठेतरी त्याचा उपयोग झाला, असं नाही, आपण म्हणू खरंच आहे. शकतो. त्याची आणि सुरुवात तुमच्यासारख्या अनेक लोकांनी हे करावं, आणि खरं मग तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही हा प्रश्न एवढा घेतलात आणि हा तुम्ही प्रयत्न करताय या न्यूजमधनं. आय एम रिअली, आय शुड कॉंग्रॅच्युलेट यू. असं जर सामाजिक जागृती लोकांच्यात आली तर होईल फायदा निश्चितच. सो आय एम व्हेरी थँकफुल टू यू, की आपणून तुम्ही मला फोन केलात आणि मला तुम्ही सांगायला सांगितलं. कारण आम्ही इकडे प्रयत्न करतोच आहे. आमच्या असोसिएशन तर्फे दिलंय, पेपर सगळं दिलंय. पण नाही, माध्यम म्हणून न्यूजवाले ही माध्यमाची जबाबदारीच आहे आणि आता तोंडावरच गणेश उत्सव असल्यामुळं आम्ही बरोबर. हा थोडासा प्रयत्न केला, की तुम्हाला त्रास दिला सुट्टीच्या दिवशी सुद्धा. नाही, नाही, नाही. आनंदाची गोष्ट आहे. मला या सामाजिक याची आवडच आहे ॲक्चुअली. कारण मी जीवनविद्या मिशनचं काम करतो. याचे वामनराव अच्छा, पैंचा मी शिष्य आहे. अच्छा. प्रबोधनाचे मी काम करतोच कॉलेजमधनं. मी कॉलेजमध्ये देखील सांगतो आमच्या, की हे असले उद्योग करू नका. मुलांना, स्टुडंटना सांगतो. पण बरोबर, ही बरोबर. तुम्ही फार चांगलं काम केलं आणि ह्याचा प्रसार खूप झाला पाहिजे. आणि आणि आम्ही यामध्ये आता कळलं तर मुंबई स्थित असल्यामुळं हे योग्य ठिकाणी आजची आपली मुलाखत जाईल याची काळजी आम्ही घेऊ आणि येस. आपणही आपल्या स्तरावर यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील ते आपण करालच. याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, कारण आतापर्यंत तुम्ही करत आलेला आहात. आजच्या बरोबर. या विषयाच्या निमित्तानं आपण वेळात वेळ काढून न्यूज डंकासाठी वेळ दिलात आणि अत्यंत मोजक्या पण लोकांना साध्या सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीत, माहिती दिलीत, आपला अनुभव कथन केलात. त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. मी तुमचे आभार मानतो. हे सामाजिक फार मोठं काम, मी त्याला हातभार थोडा लावू शकलो. त्याबद्दल थँक यू व्हेरी मच. थँक यू. थँक यू.